धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। राजमाता जिजाऊ मासाहेब की जय। धर्मासाठी झुंजावे, झुंजून योग्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे, राज्य आपुले देशद्रोही तुगे कुत्ते, मारो निघालावे परिते, देवदास पावती पत्ते, निरर्थी संशय नाही, देव मस्तकी धरावा, अवघा हल्ल कल्लोळ करावा, मुलक घडवावा की घडवावा, संस्थापनेसाठी श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। हिंदू राष्ट्र की जय। राजमाता जिजाऊ मासाहेब नाही गारज नाही चल गारज नाही गारज पाहिजे मला श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। धर्म की जय। जय। राजमाता जिजाऊ मासाहेब जय। आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम। गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। महाराज की जय। धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रणत धुरंधर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब की जय। जिजाऊ मासाहेब की जय। हरे हरे महादेव। माझे हात बिझी आहे. काठी ठरलेली आहे मीच घेणार नाही पास पण ही इमारत जर घडायची आपण जर पाहिली तर तुम्हाला एक सांगतो आणि जवळून पाहिजे तर 3 मजली अशी इमारत कुठे आहे तर लिंबला आहे सातारा 12 मोठीची वीर त्याचं स्ट्रक्चर आहे पण हे छोटं आहे पण इमारतीची अंधारावा म्हणजे काय की अंधारा असणारी वीज शत्रूला फसवण्याचा मार्ग अगर समजा शत्रूने हल्ला केला हल्ल्यामध्ये दरवाजे तोडले चारी बाजूने किल्ल्यामध्ये गनिमी घुसतो वरच्या सैन्यामध्ये गोंधळ मारतो की किती शत्रू किल्ल्यामध्ये उठलेले आहेत अंदाज काही लागत नाही आहे त्यावेळेला संध्याकाळी करा तर संपूर्ण सैन्य एकत्र होतो आणि याच इमारतीच्या मधल्या तुम्हाला शत्रू नौका तुला काय माहित नाही आहे तो सरळ दुधी ती बाजू त्याला वाटतं की जसं वरती फसलो सेंटरमध्ये फसणार तर पाण्यातून रस्ता असेल शत्रू पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत म्हणजे शत्रूला फसवून मारण्याचा
टाळ्या वाजव रे, टाळ्या वाजवा. मुली किती सुंदर असा मर्दाने खेळ दाखवतात मुलं. छान. मर्दानी खेळ जिजाऊ चली की. बघा किती मोठी विहीर आहे. 12 मोठीची विहीर म्हणतात तिला. दिसणार नाही आपल्याला. पन्हाळा किल्ल्यावरती धान्य भंडार, किती विशाल धान्य भंडार बांधलेला आहे बघा. हा किल्ला आहे. किल्ल्याच्या मध्ये हा बाले किल्ला आहे. बाले किल्ल्यामध्ये 17 खाणे आहेत. दारूखाना, दवाखाना वगैरे वगैरे असे 17 खाणे आहेत आणि राजे. तर हे सगळं सुरक्षित राहायला पाहिजे म्हणून पूर्वी काय केलं होतं की शत्रूचा जर गुप्तहेर आला की आतमध्ये धान्य कुठे आहे, राजा कुठे आहे, दशस्त्र कुठे आहे, खजिना कुठे, कुठल्या बाबतीत सुगाव लागू नये म्हणून याच्या बाजूने खंदक केलं जातं, म्हणजे चर म्हणतो त्याला. आणि भिंत सोडा आणि त्याला एक छोटासा झरोका ठेवा की ज्या वेळेला माझ्या मुलाचा रडण्याचा आवाज येईल
त्यावेळी तो झरोका बंद करा. 12 दिवसांनी विजयादशमी दिवशी जखू बाळंतीण झाली, तिला मुलगी झाली. मुलाचा रडण्याचा आवाज आला. राजांना वर्दी दिली. राजांनी स्वतः तो आवाज ऐकला आणि नंतर ते बंद केलं. आणि त्यानंतर हा पूर्ण किल्ला पूर्ण झाला. आता हा राजे कोण आहेत? शिवाजी महाराजांच्या राजामध्ये कुठेही नाही आहे. जिजाऊ जर सती गेले असते तर स्वराज्य पुढे वाढलं नसतं. कारण शिवाजी महाराज या सर्व गोष्टींचे विरोधात होते. तर हा किल्ला बांधला कोणी? तर शिवाजी महाराजांच्या अगोदर 650 वर्षा पुराणा हा किल्ला आहे. म्हणजे 1187 मध्ये हा किल्ला बांधणारा सिलाहार राजा भोज विक्रमादित्य पाचवा यांनी हा किल्ला बांधला. आणि त्यावरती नोंद पडली कहा राजा भोज और कहा गंगूदेव. म्हणजे असं म्हणत नाही की फक्त पन्हाळगडामध्येच बळी आहे. इथून 80 किलोमीटर अंतरावरती आपल्या इचलकरंजी आहे. इचलकरंजीमध्ये घोरपड्यांचा वाडा आहे. त्या ठिकाणी सुद्धा एका बुरडाच्या सुनेला बळी दिलेला आहे. तसंच पाहिलं मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे. लक्षात आलं का? आणि समोर दिसतं ज्या ठिकाणी ती बाई बळी गेली त्याचं छोटंसं विरगल आहे. समोर बघा दिसतं, हे समोर विरगल दिसतं, हे बघा समोर आहे. याचं नाव आहे गंगा. याचं पूर्ण जर तुम्ही या मॉन्युमेंटचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर पूर्ण शिवाजी महाराजांचं जन्मस्थान वाटतं बघा. हे एक आहे, हे बघा इकडे 2 नजर टाकू फक्त आपण. हे 2 3 प्रकारचं धान्य येत होतं. धान्य जनावरच्या पाठीवर आणायचं, परत आपल्या पाठीवर मावळ होतं. आणि वरती गेला तर या चौकोनी झरोके आहेत. पोत्याच तो उडायचं, पोतं उलटं करायचं, पाण्यासारखं धान्य खाली पडायचं. दरवाजे बंद जर काढायचं झालं तर या ठिकाणी छोटंसं होल आहे. होलच्या पुढे मोहरी आहे, मोहरीच्या पुढे गड्डा आणि त्याला रिव्हर्स करून जितका आपल्याला पण घरामध्ये 3 कोठड्यांची कॅपॅसिटी आहे. 5 लाख या या ठिकाणी दरवाजा होता. वरून धान्य टाकायचं, काढायचं झालं तर इथून या